मित्रांनो, घाबरू नका. जर बॅकलॉग जरी पडले आहे तरी आपण त्यातनं बाहेर निघू शकतो. मित्रांनो बघा, आता सेकंड इयर, थर्ड इयर बी आणि फर्स्ट इयरचा सुद्धा काल रिझल्ट लागून गेला आणि फर्स्ट इयरच्या पोरांना तर आयुष्यात पहिल्यांदा बॅकलॉग आलाय. 12वी पर्यंत कधी बॅकलॉग पडत नाही, पहिल्यांदा बॅकलॉग पडल्यावर भयानक टेन्शन असतं. DSY वाल्यांनाही आयुष्यात पहिल्यांदाच बॅकलॉग पडलंय. सो लक्षात घ्या, बॅकलॉग आले म्हणजे आपल्याला एवढंही घाबरण्याचं गरज नाहीये, पण आपल्याला खूप पण अति ओव्हर कॉन्फिडन्स पण व्हायचं नाही की मी विषय क्लिअर करून घेईल. आपल्याला दोन्ही गोष्टी सामान्यपणे धरून आपल्याला अभ्यासाला लागायचं. लक्षात घ्या, कुठलाही बॅकलॉग असला तो काय आपलं खूपच करिअर खराब करत नाही, पण जर तुम्ही आत्ता त्याला सिरियसली काढून घेतलं या सेमिस्टरला, तर पुढच्या सेमला तुमच्या रिझल्ट वरती बॅकलॉग येत नाही, रिझल्ट वरती ऑल क्लिअर येतं. म्हणजे जे आपल्याला वाटतं की फायनल इयरला प्लेसमेंट मध्ये आपल्याला बॅकलॉग दिसला तर आपल्याला त्या ठिकाणी प्लेसमेंटला प्रॉब्लेम येऊ शकतो, तो मी त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देऊन देतो की आपल्याला फायनल इयरला फक्त 4 रिझल्ट दाखवायचे असतात 4 इयरचे, आणि सेकंड सेमिस्टरचा जो रिझल्ट असतो म्हणजे या सेमचा, आता जर तुम्ही चांगला अभ्यास करून ते बॅकलॉग जर चांगल्या मार्कावर काढले तर बॅकलॉग दिसत नाही आणि शुअर शॉट आपल्याला प्लेसमेंटला पण कुठली अडचण येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण एकदम कसंही करायचं आणि न सिरियसनेस घेता अभ्यास करायचं नाही आणि ते विषयांना गांभीर्य न घेता जस्ट पास व्हायचं. लक्षात घ्या, बॅकलॉग लागले पहिली गोष्ट ही खूप चुकीची गोष्ट आहे. हे आपल्या करिअरच्या दृष्टीने महत्वाचं आहे की आपण तो विषय चांगल्या मार्कावर काढणं. त्यामुळे आता सेकंड थिंग येईल की तुम्ही त्याच्यावर प्रॉपरली एक प्लॅन बनवा की कसा अभ्यास करायचा, काय करायचं. या रिलेटेड ऑलरेडी मी खूप सारे व्हिडिओ दिलेले आहेत, तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. अभ्यासाचे रिलेटेड कसा अभ्यास करायचा, बॅकलॉग कसे काढायचे, 8-10 बॅकलॉग कसे सोडवायचे, सगळ्या व्हिडिओ मी दिलाय. तुम्ही व्हिडिओ सर्च केले आपल्या चॅनलवर तर तुम्हाला नक्की भेटतील मित्रांनो. त्या स्ट्रॅटेजीज फॉलो करा, किंवा तुम्हाला वाटलं सर नवीन फ्रेश व्हिडिओ द्या तर मला कमेंट करा, मी तोही व्हिडिओ देईल. पण सिरियसली आपल्याला सिरियस व्हायचंय, बॅकलॉगला आपल्याला सिरियसली अभ्यास करायचा आहे. 7 मे 7 आपल्याला रेग्युलरचे अभ्यास करायचं, दोंगाची सांगड घालून बॅकलॉग चांगल्या मार्कवर क्लिअर करायचे. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला देऊन देतो बॅकलॉग काढण्यासाठी. एकच फॉर्म्युला आहे, जेवढे विषय आपले बॅकलॉग असतात जनरली तेवढा तास अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे समजा 7 विषय आपल्याला या सेमला द्यायचे, 5 रेग्युलर 2 बॅकलॉग 7 झाले, किंवा 3 बॅकलॉग 4 रेग्युलर 7 झाले, किंवा 5 रेग्युलर 5 बॅकलॉग 10 झाले. जेवढे विषय बॅकलॉग आहे किंवा एकूण जेवढे विषय आपल्याला द्यायचे तेवढा तास आपला अभ्यास झाला पाहिजे. सूत्र लक्षात ठेवा आणि या हिशोबाने कामाला लागा. बाकी अभ्यासाला टाइम कसा काढायचा तो तुम्ही विचार करू शकता. एकदा सांगतो, जेवढे विषय आपल्याला द्यायचे आहेत तेवढा तास आपल्याला अभ्यास करायचा आहे. बस आपण इंजिनिअरिंग क्लिअर करू. आणि घाबरू नका, बॅकलॉग हा इंजिनिअरिंगचाच एक भाग आहे, पण असं नाही की तो प्रत्येक वेळी आला पाहिजे, त्याची सवय नको लागायला. त्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी करून अभ्यासाला लागा. 100% आपण बॅकलॉग क्लिअर करून आपली इंजिनिअरिंग सोपी करू शकतो. आणि इंजिनिअरिंगचा स्टडी करण्यासाठी, बॅकलॉग अवॉइड करण्यासाठी पर्पल ॲट ॲप आहेच, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा, पर्पल ॲट सोबत अभ्यास करा, म्हणजे आयुष्यात पुन्हा बॅकलॉग लागणार नाही. आम्ही आहोत. बेस्ट ऑफ लक.